वाजता उठणार होतास, काय झालं? उठलेलो परत झोपलो तुला बघून. वे टू म्युझियम. झोपा काढल्यास दिवसभर. हा तुम्हाला हे टूर देणार होते, मी हे सगळं ऐकलंय, पण जर मी हे सगळं ब्लॉगमध्ये एक्सप्लेन केलं तर तुम्ही इथे काय येणार? त्याच्यामुळे मी एक्सप्लेन नाही करत आहे. पण इथे खूप छान छान गोष्टी आहेत जुन्या सगळ्या. त्यांनी एक म्युझियम पण आहे आतमध्ये, ज्याच्यामध्ये या गडाशी रिलेटेड त्यांनी सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. आणि मी आज फार झोपा काढून आले, माझा अवतार इग्नोर करा. तुम्ही सगळ्यांनी इथे नक्की या. ह्याच्यामध्ये आता काय करणार आहेस? हा सगळा मॅप वगैरे घेऊन आम्ही फिरतो. आता काय करतल? आता मी परत झोपणार. गप स्पाला जा. स्पा कर मस्त, जा मस्त. इकडं स्पा पण आहे. स्पॉन्सर्ड बाय कुणाल भगत. खरंच? हो. मग ठीक आहे. पाऊस पडणार आहे आज अंकिता. देवा पाऊस पडू दे. शलाकाणी पण येते 6 वाजता. चलो. आज आम्ही आराम करणार आहोत. माझी आत्ते बहीण आणि तिचा नवरा ते सुद्धा आम्हाला भेटण्यासाठी इथे येणार आहे. आम्ही कुठेही गेलो नाही आहोत. आम्ही आराम केलाय. मी आराम केलाय जास्त. कुणालने काय केलंय? कुणाल स्पा, कुणालने डबल आराम केलाय. आणि आता तू चाललेस ना. मी नंतर काहीतरी बोलेन म्हणून मला सांगते तू पण जा, तू पण जा, तू पण जा. जाम घाम आला रे. कपाळावर घाम आला ना की एक्सरसाइज झाली असं समजायचं. We have preserved and restored Fort Jadavgarh, a Gad heritage hotel, by maintaining originality of its heritage structure on as-is basis. Guests and patrons are requested to be careful while trading in hotel premises. Management will not be responsible for any loss or damage that may occur due to any eventuality. चल, येतं इंग्लिश वाचता. तुम्ही सगळ्यांनी शिस्तीत वावरा. त्यांचं नाव घेशील. यांचा हा गड आहे. श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधव. एवढे बघ कबूतर आहेत. चल. कुठे जायचं? चल वरती आपल्या इकडे पूल एरियात. काय म्हणतोस? मस्त फुल पावसाचं वातावरण झालं. फक्त पाऊस पडतोय. तुझी मजा चालू आहे. मी काय पिऊ? नको. सगळ्या गोष्टी दूर होतात. हो नीट राहू. तूच नीट राहू. माझा हार्ट बरा. ती शलाकाला पण खूप आवडते कॉफी. ती तर कॉफीच पर्सन आहे. कुठे राहिले ते? फोन करायला पाहिजे होता. त्याचा एक कोपरा तुझा मस्त आहे, तिथेच उभा असतोस. हो. आपण टेरेसवर पण जाऊ शकतो. मी जाऊन आले, मला आता नाही जायचं. हा, मी आता मस्त रिलॅक्स झाले. मला तू चांगला ऑप्शन सजेस्ट केला. इकडे घेऊन आलीस पण इकडच्या सगळ्या गोष्टी मला विचार. मला डाऊटफुल वाटत होतं इथला स्पा, पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर. असं शांत बसायचं, समोर मस्त मोठी मोठी झाडं. काय वारं आहे ना, पण असं उंचावर आहोत म्हणून सगळं तेलकट तेलकट वाटते. चप चप चप. हा मुलगा जो आहे ना, प्रचंड मेहनती आहे, प्रचंड. येतो गपचूप त्या कोपऱ्यात त्याचा उभा राहतो.
सगळ्यांशी छान बोलतो. कुणाल त्याच्याशी गप्पा मारतोय आता बसून. मुलगा आहे पंढरपूरचा. काय गप्पा मारतोस त्याच्याशी ते बघत होते. बरं वाटतं. हा बरं वाटतंय कसलं त्याच्याशी गप्पा मारायला. मला असे लोक आवडतात जाम. अगदी. त्याच्या बोलण्यातून त्याच्या वागण्यातूनच कळतं की किती संस्कारी पोरग आहे. पंढरपूरचा येतो, त्याच्या गळ्यात माळ आहे, त्याच्यामुळे तो असणारच. त्याला मी विचारलं त्याला मी विचारलं काय मग आता वारीला जायचं तर तुला. वारी नाही चुकवणार. वारी नाही चुकवणार बोलला तो. 10 दिवस सुट्टी घेणार म्हणाला. चांगला पोरगा आहे. उभाच राहतो बघ ना तो. त्याला जाऊन सांग जर बस म्हणून. बोललो त्याला. मग काय बोला? काय नाही आता काय जायचं ना घरी. 7 वाजता जातो तो घरी. मी जाऊ अंघोळीला जरा. फार सुंदर. आता अंघोळीला झाली. हा पटकन येईन. एवढं काहीतरी ते झालं. त्यांना वेळ आहे 26 मिनिटं. जाते. 26 मिनिटं मागाशी होते अंकिता. नको जाऊस आता. मला 10 मिनिटं लागतात आंघोळीला. मी आज 3 वेळा, ही माझी 3री आंघोळ आजच्या दिवसातली. वगैरे काय आहे का तुझ्या? का मला पूलमध्ये ढकलणार आहेस का? हो तू बुडवीन तुला. नंतर ते सगळे बाजूचे दगड आहेत ना ते सगळे मारणार मी तुझ्यावरती. तू येतोयस? मला चावी देतोस का? अरे तू परत उठलास. अरे बस रे बाबा. तू उभाच राहतो ना. बस आता तू बस. तू बसून राहा. तुला उभं बघून बघून आता आम्हाला येवायला लागले. बस तू. एक मुळात मी आले. मी जाते आंघोळीला. बाप रे. मी काय करतोय लोकांना नको दाखवू. आम्ही इथे बसून सुद्धा इंटेरियरच्या वेगवेगळ्या आयडियाज एक्सप्लोर करतोय. दाल खिचडी अशी नसते. दाल खिचडी खूप चांगली बनली आहे. आम्हाला खूप आवडली. घरी खूप सुंदर बनवली. आम्ही अशी दाल खिचडी खरंच नाही खाल्ली. आणि मी 2 दिवस याला बोलत होते. मला खूपच सुंदर आवडले. म्हणजे आम्ही इथे आलो पाहिजे होतो जेवायला. आम्ही खाली जात होतो पण इथे आलं पाहिजे होतं. खूप सुंदर आहे. खाली शेफ वेगळे आहेत आणि वर वेगळे आहेत का? नाही खाली पण शिफ्ट चेंज होत असते ना. पण खूप सुंदर आहे. नाव काय तुमचं? माझं महेश. महेश. कुठून आहात तुम्ही? मी शेगाव साईड. शेगावच. खूपच सुंदर आहे. थँक्यू. मॅडम एक सेकंड. अरे घ्या ना येते. चला आज मस्त वेळ गेला. हा चला. खतरनाक येतो आपण. असं खतरनाक एंट्री मारतो. घराची एंट्री काही एवढीशी. असं घर करूया जंगलात. अशी एंट्री ठेवून. नको बाबा मला भीती वाटते. काही झालं तर कळणारच नाही बाहेर येईपर्यंत. उद्या आपलं निघायचंय कुणाल. मी मस्त वेळ घालवला. सगळेजण कम्फर्टेबल असतील की नाही मला माहीत नसतं. त्याच्यामुळे मी उगीच जसं सगळ्यांना डिस्टर्ब करत बसत नाही. पण मी हळूहळू तुम्हाला माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शनसुद्धा नक्कीच देईन. तर आम्ही खूप छान वेळ घालवला. बऱ्याच दिवसांनी भेटलो. छान गप्पा मारल्या. आणि मग अशी कुणालने तर त्या दाल खिचडीवाल्या शेफला तर घाबरवलंच होतं. बिचाराचा चेहरा मला बघून खूप दया आली होती. पण त्याने अप्रतिम दाल खिचडी बनवली होती. जर कधी तुम्ही इथे आलात ना तर छज्जा रेस्टॉरंट जे आहे तिथे जाऊन त्या शेफकडनं दाल खिचडी मात्र नक्की खाऊन बघा. अतिशय सुंदर दाल खिचडी ते बनवतात. आज शनिवार होता त्याच्यामुळे आम्ही व्हेज होतो आणि सगळेच व्हेज होतो. त्याच्यामुळे दाल खिचडी पास्ता वगैरे असं आम्ही गोष्टी ट्राय केल्या. पण अशी दाल खिचडी खरंच आम्ही नाही खाल्ली. एवढी सुंदर दाल खिचडी त्यांनी बनवली होती.
तर कुणाल, तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता जाधवगडचा? उद्या आपला चेकआउट आहे. फक्त तुझ्या हातात काय ते एकदा दाखवतोस? झाडपोला. आपली कम्फर्टेबल गोष्ट, हम्म, वस्तू हम्म, सगळीकडे घेऊन जायची असते. हम्म. आता हे ठेव, त्याचं प्रमोशन आपल्याला नाही करायचं. आता मला सांग. मला पाठवतात लोक मेसेज, अच्छा. झाडपोला सगळ्या हवंय. दाढदुखी, डोकंदुखी, सर्दी, घसादुखी सगळ्या. सगळ्या. हात लचकला, हम्म. पायाला काहीतरी झालं, बायकोनी मारलं, जुलाब झाले तर सगळ्यावर. जुलाब झाले तर पोटाला लावायचं. पोटाला लावायचं. नशीब अजून कुठे नाही सांगितलंस. ठेव आता ते. आता मला सांग, तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता माझा जाधवगडचा? जाम भारी होता. मला आवडलं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण अशी लक्झरियस, म्हणजे लक्झरी म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप क्लासी वाटतं, ताजमध्ये ह्याच्यामध्ये गेल्यावर खूप लक्झरियस फील होतं. पण मला अशा जुन्या गोष्टींमध्ये राहायला मला आवडतं. मला आवडलं जाम. मला सगळ्यात भारी गोष्ट काय आवडली सांग? दाल खिचडी आणि स्पा. स्पा पण. स्पा तर खरंच म्हणजे अप्रतिम. ती मुलगी या दोन फारच गोष्टी मला सुंदर जास्त होती. आवडल्या. तिसरी गोष्ट आवडली ती मला पूल साईड त्यांचा खूप जास्त आवडलं. हम्म. पूल साईडला बसल्यावरती 2 झाड आहेत ना, ती खूप जुनी झाड आहे, त्यांनी तोडली नाहीये ती झाडं. त्या म्हणजे एक झाडांच्या कसलं झाड बाजूला आहे चाफ्याचं आणि एक ती कडुनिंबाची झाड आहेत. कडुनिंबाचं. ते कमाल. झाडांमुळं फीलच खतरनाक आहे. हम्म. तिसरी ती गोष्ट आवडली. चौथी गोष्ट रूम पण मस्त आहे एकदम. फील आहे. म्हणजे मला राजा झाल्यासारखंच वाटलं. महाराजा स्वीट मध्ये तू राहिलास, तुला राजा झाल्यासारखं वाटलंय? मस्त. आणि काय बाकी पण मस्त आहे. ॲम्बियन्स मस्त आहे. देऊळ आवडलं. हा, गणपतीचं. मंदिर, कमाल. आजूबाजूला जागा पण भरपूर आहे. आणि मला अजून एक गोष्ट बाप आवडली. राम. काय माणूस आहे तो. त्याचं नावच तसं आहे. रामासारखाच आहे तो. एकदम शांत असतो आणि कोण आलं की कोपऱ्यात उभा राहतो. कोपऱ्यातच उभा राहतो. फुल साईडला आलात काय तर राम विचारा, रामला भेटा. रामला भेटा. त्याला मस्त उद्या त्याला आपण एक देऊया काहीतरी गिफ्ट. छान काहीतरी गिफ्ट देऊ त्याला. तुला कसं वाटलं सांग आता. दे इकडं. तुला काय वाटलं सांग. मला खूप छान वाटलं. म्हणजे खरं तर असा एक ब्रेक तर हवा. आराम करायला खूप आवडतं. म्हणजे एक वेकेशन असं असलंच पाहिजे आपल्याकडे कधीतरी, की जिथे तुम्ही जाल पण साईट सीईंग आणि ती धावपळ काही नसेल. आम्ही अगदी मुंबईपासून काही पुणे लांब नाही आहे, पण आम्ही पुण्यात अशा ठिकाणी येऊन राहिलो आणि ही प्रॉपर्टी खूप छान डेव्हलप केली आहे कामत हॉटेल्सनी. आणि इथलं हे जे आहे असं वाकून येणं, या सगळ्या गोष्टी. आणि मी पहिल्यांदा अशा हेरिटेज हॉटेलमध्ये राहिले. आपण फक्त फिरलोय युरोपमध्ये. असे हॉटेल्स आम्ही बघितले होते, पण आम्ही तिथे स्टे केला नव्हता. आम्ही फक्त तिथे बघितलं होतं आणि असं वाटत होतं की किती भारी यांनी केलंय. पण असं आपल्याकडे आहे हे मला फार माहिती नव्हतं. आणि हे पुण्यातच असं एक हेरिटेज हॉटेल आहे की हा एक त्यांनी कौटुंबिक जो गड होता त्या गडाला असं हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि खूप छान त्याच्यामुळे गडसुद्धा मेंटेन होतं. त्याच्यामध्ये म्युझियमसुद्धा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि काल आम्ही अख्खा दिवस इथे घालवला. आजचा पण पूर्ण दिवस घालवत होतो. संध्याकाळ झाल्यानंतर आमच्याकडे असं होतं की आता वेळ कसा जाणार. पण माझी आत्ते बहीण आणि तिचा नवरा ते दोघे जण आले, शलाका आणि विशाल. आणि आम्ही सगळ्यांना मस्त एकत्र डिनर केला, छान गप्पा मारल्या. आमचा 5-6 तास आमचे कधी गेले आम्हाला कळले नाही. तर तो फॅमिली टाईम मी बाजूला ठेवून माझं डेली ब्लॉगिंग आता कंटिन्यू करते. तर खूप छान वेळ घालवला इथे. खूप छान गोष्टी एक्सपिरियन्स करता आल्या. खूप चांगली चांगली माणसं मिळाली, जसं कुणाल म्हणाला तो राम. तर मजा आली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. उद्या सकाळी मला इथून निघायचं आहे. त्यानंतर माझं इथे काम आहे पुण्यामध्ये आणि उद्या किट्टू बिट्टूचा बर्थडे आहे आणि मी खूप लेट पोहोचणार आहे, कारण माझं पुण्यात एक अर्जंट काम आहे. ते सगळं काम करून मी त्यांना आधीच सांगितलं होतं की मी येणार आहे तुमच्या नाटकाला, त्यामुळे मला ते जावं लागेल. तर ते सगळं करून त्यानंतर मग मी पोहोचणार आहे किट्टू बिट्टूच्या बर्थडेसाठी. आता त्यांच्यासाठी गिफ्ट आम्ही तसं बघायला गेलं तर खूप आधीपासून शोधत होतो, पण आम्हाला काही आवडलं नाही. तर आम्ही उद्या पुण्यात त्यांच्यासाठी गिफ्ट घेणार आहोत. एक छोटंसं गिफ्ट मी घेऊन ठेवलंय, ते घरी आहे. आणि अजून एक गिफ्ट आहे, ते आज पोहोचलंय ना कुणाल, ते पोहोचलंय. तर तसे बघायला गेले 3 गिफ्ट होणार आहेत. म्हणजे एकीला 3, दुसरीला 3, असे 6 गिफ्ट होणार आहेत आमच्याकडनं. तर ते आम्हाला छोटे छोटे छान गिफ्ट घ्यायचे. तर ते आम्ही उद्या एक गिफ्ट इथे पुण्यामध्ये घेऊ. मजा आली. अजून काय, तुम्ही सगळ्यांनी जाधवगडला नक्की या. इथे आल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा असेल तो मलाही कळवा, की तुम्ही माझा व्हिडिओ बघून इथे आला होता. मला सांगितलं तरी सुद्धा चालेल. पण मी असं कधीच तुम्हाला कोणताही वाईट सजेशन देणार नाही जिथे फॅसिलिटीज चांगल्या नसतील. इथे मला मी जे सांगितलं, स्पा खूप अप्रतिम आहे. दाल खिचडी तर बाबा प्रचंड सुंदर आहे, त्यांना तुम्ही भेटू शकता.
स्टाफसुद्धा खूप हेल्पफुल आहे आणि खूप सगळेजण चांगले आहेत. आम्हाला काही त्रास झाला नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथे नक्की या, कधीतरी बुकिंग करा. आणि जसं आम्ही स्टे केला तसं करा. आम्ही बऱ्याच गोष्टी एन्जॉय नाही केल्या इथे, जसं की आपण ते बैलगाडी वगैरे पण आहे, बुलक्काट वगैरे, लहान मुलांसाठी बऱ्याच गोष्टी आहेत इथे. पॉटरीचं हे होतं, मेहंदी वगैरे होते, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या आमच्यासाठी काही नवीन नाही आहेत अशा, त्याच्यामुळे आम्ही त्या केल्या नाही. की आता बैलगाडी तर आम्ही बघितली, आम्ही दोघेही गावातले आहोत, आम्हाला माहिती बैलगाडीबद्दल किंवा काय, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही केल्या नाही. पण तुम्हाला तुमच्या मुलांना एक हेरिटेज वेकेशन जर द्यायचं असेल ना, तर ही जागा खरंच सुंदर आहे. आणि जी कॉस्ट आहे ना, जी तुम्हाला जास्त वाटते, ती इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट किंवा जेवण वगैरे असं काही काही गोष्टी ना इन्क्लूड करून आहेत. तर तुम्ही डिरेक्टली त्यांना कॉल करून तुम्ही कॉस्टबद्दल विचारू शकता, कारण ऑफ सीझनला रेटसुद्धा कमी असतात इथे. त्यामुळे तसं तुम्ही विचार नाही करा. मी ते सगळे जे स्क्रीनशॉट दिले होते ते एका साईटवरनं घेऊन तुम्हाला रेफरन्स देण्यासाठी दिले होते, ज्याच्यावरती ते असं डिस्काउंट आणि हे ते वगैरे दिलं होतं. त्याच्यामुळे फार जास्त एक्सपेन्सिव्ह असं नाही आहे, मीडियमच आहे आणि तुम्ही येऊ शकता असं आहे. त्यामुळे या, माझी बडबड आता मी बंद करते. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्या किट्टू बिट्टूचा बर्थडे असणार आहे. पण कुणाल, तू शूट करणार आहेस का? हो. कुणाल शूट करेल. मी पुण्यात असेल, मी पुण्यातून उशिरा पोहोचेन, ते सुद्धा कुणालच शूट करेल तिथे. माझी एंट्री सुद्धा कुणाल शूट करेल. आणि माझ्यासाठी कुणाल वाट बघेल अशी मी अपेक्षा बाळगते, की गिफ्ट कुणाल नंतरच देईल मी आल्यानंतर, जेणेकरून ती मोमेंट मला सुद्धा एन्जॉय करता येईल. सो गाईज, बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग, सी यू टुमॉरो, बाय.